घट दिवस आहे, तो घटतोय. आपलं जीवन घटून राहिलेलं आहे. पण काय महाराज आजकाल तर लॉन घेतात, ते काय म्हणतात त्याला, हे ना, हॉल्स वगैरे घेतात, खर्च करतात, इव्हेंट्स असतं, हे ना, खूप खर्च करतात इव्हेंट्सवर. विचारलंय का माणसाला, म्हणलं का हो एवढा खर्च तुम्ही किती खर्च केला? म्हणे माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस मी 70,000 रुपयामध्ये लॉन केलाय, 30-40,000 रुपये वर लावलेत. आनंद करायचा महाराज, जीवनात काय कमवायचंय? म्हणलं मरण तिकडे वैष्णव कीर्तनात जाऊन, ती कमाई आहे. हे काय करतो? ते 1 लाख रुपये एखाद्या ठिकाणी मंदिराला दे, ते 1 लाख रुपये एखाद्या ठिकाणी कथा कीर्तनाला लावून दे. घट दिवसाला कशाला लावतो? पण लोकांची टेंडन्सी वेगळी आहे. फार विचित्र विचार झालेत लोकांचे. जीवनातलं सुख कशात आहे हे शोधत असताना जीवनातलं सुख काय हे त्यांना कळलेलंच नाही. पैसा कमवणे, घरादारावर खर्च करणे, लेकाबाळावर खर्च करणे, त्याच्यावर उडवाउडवी करणे, सगळं करणे, याला काही धन संपत्ती जमा करणे वगैरे याला जीवन नाही म्हटले महाराज. परमात्म्यानं जीवन कशासाठी दिलंय हे महत्वाचं आहे. देवे दिला देह, भजना गोमटा, भोजना नाही, भजना गोमटा. भजन गोमटा म्हणजे सुंदर. नरदेह सुंदर दिलेला आहे परमात्म्यानं, तो भजनासाठी दिलेला आहे. आपण भोजनासाठी घालवतोय. मी नेहमी प्रश्न विचारत असतो, खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? चला काय हरकत नाही, तुम्हाला 35 भेटतात, त्यातले 15 तुम्हाला देऊन टाका दर महिन्यात. 20 तुम्ही खर्च करा. जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. आपण खाण्यासाठी जगून राहिलेलो आहे. फक्त कमवा कमवा, ठेवा 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 ठेवा, काहीच नाही ठेवा महाराज. माणसाच्या जीवनामध्ये ठेवा फक्त एकच आहे, कथेची सामग्री. दुसरा ठेवा काहीच नाही.